नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण इन्शुरन्स कंपनीमध्ये एकूण 300 जागेची भरती निघालेली आहे। तर ही भरती कोणत्या पदासाठी होणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी विषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर ही भरती ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये निघालेली आहे आणि जागा असणार आहे 300। तर हे 300 जागा दिलेली आहे या कोणत्या पदासाठी असणार आहे, याची पात्रता काय राहणार आहे आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशा प्रकारे भरावा लागेल तर बघा। तर यामध्ये पदाचे नाव जर्नलिस्ट 285 जागा आणि हिंदी राज्यभाषा ऑफिसर 15 जागा, या दोन पदासाठी ही भरती होणार आहे। आणि कोणत्या कास्टसाठी किती जागा या ठिकाणी चेक करू शकता। यामध्ये माजी सैनिक आणि हँडिकॅप विद्यार्थी पण अर्ज भरू शकतात। ठीक आहे। जर्नलिस्ट ऑफिसर 285 जागा, याची पात्रता मागितली आहे। कोणत्याही शाखेतील पदवीधर, लक्षात ठेवायचं ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे। 60% गुणासह उत्तीर्ण, ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला 60% गुण असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। आणि जे SC ST कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांना ग्रॅज्युएशनमध्ये 55% असेल तरी ते आपला अर्ज भरू शकतात। आणि जे दुसरी पोस्ट आहे याची जी पात्रता मागितली आहे ते इंग्रजी विषयासह, लक्षात ठेवायचं इंग्लिश विषयासह हिंदी पदव्युत्तर, म्हणजे याला PG मागितलेला आहे हिंदीमध्ये, लक्षात ठेवायचं हिंदीमध्ये PG मागितली आहे 60% गुणासह। आणि SC STला 55% गुण असेल तरी ते आपला अर्ज भरू शकतात। PG मागितलेला हिंदी राज्यभाषा ऑफिसर या पोस्टसाठी। ठीक आहे। इंग्रजी विषयासह मागितलं आहे, इंग्रजी विषय असणे तुमचं गरजेचं आहे। तर मित्रांनो, याची जी वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे ती 30 नोव्हेंबर 2025 नुसार असणार आहे। 21 ते 30 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, 21 ते 30 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, SC STला 5 वर्ष अधिक आणि OBCला 3 वर्ष अधिक, हँडिकॅपला या ठिकाणी 10 वर्ष अधिक राहणार आहे। तर बघा मित्रांनो, यासाठी तुमच्या 2 एक्झाम घेतल्या जाणार आहे, पूर्व आणि मुख्य, लक्षात ठेवायचं पूर्व आणि मुख्य अशा 2 एक्झाम घेतल्या जाणार आहे। यामध्ये इंग्लिश लँग्वेज, रिझनिंग ॲबिलिटी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा सिलेबस दिलेला आहे। ठीक आहे। 100 प्रश्न असणार आहे आणि 100 मार्क्स असणार आहे आणि वेळ असणार आहे 1 तासाचा। तर या ठिकाणी मेन एक्झामचा सिलेबस दिलेला आहे जर्नलिस्टचा। ठीक आहे। पेपर हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये राहणार आहे, लक्षात ठेवायचं। आणि या ठिकाणी हिंदी ऑफिसरचा सिलेबस दिलेला आहे। आणि यामध्ये बघा मित्रांनो, प्री आणि मेन दोन्हीसाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। ठीक आहे। पेनल्टी फॉर अ रॉंग ॲन्सर। ठीक आहे। तर दोन्हीसाठी या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रासाठी एक्झाम सेंटर असणार आहे मुंबई, ठाणे, MMR, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या ठिकाणी एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे महाराष्ट्रासाठी। यासाठी एक्झाम शुल्क असणार आहे ओपन OBC EWSला 850 रुपये आणि SC ST अपंग माजी सैनिकांना 100 रुपये। ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। तर अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे 18 डिसेंबर। 18 डिसेंबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। 18 डिसेंबर याची अंतिम तारीख आहे। तर संपूर्ण PDF लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला PDF मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। तो व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।